श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। तू मांगता है वो जो तुझे मिला नहीं, मैं दूंगा वही जो तूने सोचा नहीं, हम गया नहीं जिंदा है। स्वामीचे असे काही वाक्य आहेत जे तुमच्यासाठी जे न घडणारे ते घडवून आणणारे आहे। अशक्य शक्य होणार आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता आणि स्वामीची भक्ती करता तर। संपूर्ण विश्वासासहित कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ जयघोष करायला विसरू नका। स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो, तुम्हाला तो मार्ग दाखवो, त्यामुळे तुमची प्रगती साधण्यास तुम्हाला सहाय्य प्राप्त होते। ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना। आज स्वामी माऊली तुमच्यापर्यंत आले आहेत। आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे। बाळा, तू जे काही प्रयत्न करत आहेत त्यात तुला मोठ्या यशाची अपेक्षा आहे। होय, तुला मोठे यश नक्कीच प्राप्त होईल, पण तुला कार्यात थांबवता येणार नाही। तुला मी त्या कार्य करताना लागणारा आराम देखील दे, पण थांबू नकोस आणि कार्य देखील थांबवू नकोस। तुला जर योग्य दिशेने पुढे जायचे आहे तर भीती मनात बाळगू नकोस, पुढे चालत राहा। तुझ्या दिशेने तुला मोठे यश प्राप्त होईल। माझा आशीर्वादाचा खजिना मी तुला देत आहेत, त्यात असे काही आशीर्वाद लपले आहेत जे तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आहे। कधी कधी तुम्ही खूप काही निराशेतून जाता, कधी कधी तुमच्या मनासारखे काही घडत नाही तर तुम्ही निराशेने व्याप्त होता, पण मी त्या क्षणाला तुम्हाला मदतीचा हात देण्यासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या जवळ येतो, कारण तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवता। बाळा, मी तुमच्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलो आहे, त्यामुळे तुमचे जीवन सुखद आणि आनंदी होणार आहे। काळजी करू नका, चिंतेत वेळ घालवू नका। जर तुम्ही त्या योग्य दिशेने प्रयत्न करायला तयार आहात तर तुमच्यासाठी ते मार्ग नेहमीच मोकळे आहेत। ज्या दिशेने तुम्हाला कार्य करायचे आहे त्यातल्या अडचणी मी देवदत्ताजवळून दूर करेल आणि तुम्हाला तो सुखाचा आनंदाचा मार्ग दिसेल। स्वामी म्हणतात, या ब्रह्मांडातील प्रत्येक शक्ती तुमच्यासाठी शुभ कार्य करत आहे। तू जर लक्षपूर्वक पाहिलेस तर प्रत्येक ठिकाणी तुला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। बाळा, तू विश्वासाने देवावर आणि या ब्रह्मांडावर विश्वास ठेव। स्वामी म्हणतात, जर तुला काही कमतरता आहे तर विश्वास ठेव की पुढील काही काळात तुमच्यासाठी देवाचे अद्भुत चमत्कार येत आहेत। स्वामी म्हणतात, पुढील 10 मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक, कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद आणले आहे आणि ते तू प्राप्त करावे अशी मी तुला आज्ञा करतो। जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल आणि मनापासून स्वीकार करेल त्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार या पुढील आठवड्यात होणार आहे। जो तो स्वीकार करायला तयार आहे त्यांनाच ते प्राप्त होईल। तर मागे राहू नकोस, कारण मी आज्ञा देत आहे की आज्ञा स्वीकार कर। तुझ्या कार्यातले ते अडथळे दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहे। तुम्ही जर असा विचार करत असाल की एखादे कार्य विलंबाने होत आहे तर ते माझ्यासाठी योग्य आहे की नाही, तर आज मी तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितो की ज्या कार्यांना विलंब लागत आहे त्यातून मन काढून घेऊ नका, कारण त्याच दिशेने तुमचे योग्य प्रगती होणार आहे। हा विलंब तुमच्यासाठी मोठा विजय प्राप्त करून देणार आहे। जेव्हा तुम्हाला श्रद्धा आणि सुबरी ठेवायला सांगितले जाते तेव्हा जर मनापासून थोडे धैर्य ठेवलेस तर तुला ते मोठे यश प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही। बाळा, आम्ही तुझी प्रार्थना ऐकलो आहे, तुझ्या प्रार्थनेतील ती आतुरता आमच्या मनापर्यंत आले आहे। देवाने तुमच्यासाठी असे आशीर्वाद चमत्कार पाठवण्याची योजना केले आहे जे आज तुम्ही जाणू शकत नाही, पण देव तुम्हाला ते नक्कीच देणार आहे। यावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही विश्वासाने जेव्हा परिपूर्ण होता तेव्हा तुम्ही अधिक उमेदीने आणि ताकदीने कार्य करू लागता आणि तुमच्यात कार्यात येणारे अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात। बाळा, त्याचा अनुभव तुम्ही कित्येकदा केला असेल। जर केला असेल तर होय स्वामी, मी ते अनुभव केले आहे। माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने कार्य करत आहेत। तुम्ही कधीही नाराज राहू नका, कधी नकारात्मक विचार तुमच्या मनात बाळगू नका। जर तुमचे एखादे नाते आज दुरावलेल्या स्थितीत
असेल तर दुःखी होऊ नका, कारण ती वेळ योग्य नव्हती. इथून पुढे देव तुमच्यासाठी जे योग्य नाते आहे आणि त्या नात्यातील प्रेमाचा गोडवा आहे तो तुम्हाला देण्यासाठी, तुम्हाला आनंदी करण्यासाठी ते नाते तुमच्याकडे देऊ इच्छितात. जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी कमेंट करा. पुढील 8 मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक, कारण यात तुमचे भाग्य बदलणारे आशीर्वाद तुम्हाला देण्यात येत आहेत. ज्यांनी कुणी हे आशीर्वाद स्वीकार करण्याची तयारी दाखवेल त्यावर देव आशीर्वादाचा वर्षाव करतील आणि ज्यामुळे तुमचे कार्य सहज आणि सुलभ होईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यासाठी आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि तुझ्या समस्याचा अंत करतो, कारण मी तुझा देव आहे, तुझा समर्थ आहे. माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्याजवळ मागील काळात काही अधिकार काढून घेण्यात आले आहे, पण आता घाबरण्याची स्थिती संपली आहे. भीतीचे कारण संपले आहे. तुझे अधिकार ज्याने हिरावून त्याच्यावर अधिकार गाजवला आहे, आता त्याची पश्चाताप करण्याची वेळ जवळ येत आहे. बाळा, तुला तुझे अधिकार आनंदासहित प्राप्त होते. मोठा सन्मान तुला आता प्राप्त होईल. घाबरू नकोस, कारण देवाने तुझ्यासोबत मोठा न्याय करण्याचे ठरवले आहे. जेव्हा देव स्वतः न्यायाधीश बनतात तेव्हा तुमच्यासाठी सगळं काही शक्य आहे. जर देवाची कृपा तुमच्यावर होत असेल तर ते मनापासून स्वीकार करावा. तर काय आणि कधी प्रश्न विचारू नये. बाळा, जेव्हा तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे तर तुझ्या मनातील ते प्रश्न पुसून टाक, कारण त्या प्रश्नामुळे तू त्या नकारात्मक ऊर्जेकडे वळतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, पुढील 5 मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक, कारण तुझे अभिनंदन करायला स्वामी आले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातून नकारात्मक आणि विषारी ज्या काही गोष्टी आहेत ते नष्ट करणारे आशीर्वाद स्वामी तुला प्रदान करत आहे. हे विश्व तुला मदत करायला तयार आहे. भगवंताची ऊर्जा तुझ्याकडे येत आहे. तुझ्या विचारांना सकारात्मक आणि शुद्ध ठेव. ईश्वराचे चिंतन, ध्यान, मनन आणि नामस्मरण तुझे भाग्य परिवर्तन करत. बाळा, तुझ्या जीवनातून तो विषारीपणा काढून टाकण्यात येत आहे. तुझ्यासाठी देव कार्य करत आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड आणि ब्रह्मांडातील शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे. जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट कर. जर तुम्ही देवाचे असे दिव्य अनुभव आणि आशीर्वाद प्राप्त केले असतील तर मी ते आशीर्वाद स्वीकार केले आहे असे कमेंट करायला विसरू नका. देव प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अनुभव देतात, कारण देवाची दिव्य दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहे. तुम्ही जेव्हा मनापासून देवाचा धावा करता, देवाची प्रार्थना करता, तेव्हा देव तुमच्याकडे ते सकारात्मक आशीर्वाद पाठवतात. कधीही घाबरून जाऊ नका आणि कधीही मागायचे असेल तर देवाकडे निश्चितपणे मागा, कारण देवजवळ ती अफाट आणि दिव्य शक्ती आहे. त्यामुळे तुम्हाला आज जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पुढील काळात शक्य होणार, कारण देव तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतील. देवाची दिव्य दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहे. घाबरून जाऊ नका. कधीही कोणत्याही कार्यात विलंब लागत असेल तर थोडा धैर्य ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी कार्य घडत आहे. कार्याची वाट पहा. सर्व काही चांगलंच होणार आहे. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुला माझे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. जो कोणी त्यात आड येतील त्या ठिकाणी त्याचा नाश केला जाईल. देव म्हणतात, जिथे देवाची शक्ती आणि अफाट ऊर्जा असते तिथे नकारात्मक ऊर्जा काहीही करू शकत नाही. त्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करणारे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहेत. तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळेल, यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे. तुझे ते कार्य ते आजपर्यंत झाले नाही त्यात तुला मोठा नफा होणार आहे. जर तू चिंतेत आहेस तर हा क्षण तुझा शेवटचा चिंतेचा असेल. हा संदेश तुझ्यापर्यंत पोचत आहे. तो माझा प्रिय बाळ हा मनापासून संदेश ऐकत आहे आणि तू भाग्यवान होणार आहे, कारण त्याचा भाग्याचे द्वार मी उघडून देत आहे. जेव्हा देव स्वतः तुझ्या भाग्याचे द्वार उघडायला
तुझ्यापर्यंत आले आहे. विश्वासाने हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐक. तुझे भाग्य उदय होण्याचा कालावधी जवळच आहे. अगदी 24 तासात देखील तुझा भाग्य उदय निश्चित करत आहे. जर तुला ते स्वीकार असेल तर होय स्वामी असे कमेंट करायला विसरू नको. स्वामी म्हणतात, बाळा मला माहीत आहे तुझ्या मनातील ते सर्व प्रश्न, मनात त्या कुटुंबाची चिंता आहेत. बाळा त्या चिंता दूर करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. तुझ्या कुटुंबात एक मोठा आनंद येणार आहे. तुझे जीवनस्तर आणि भरपूर उत्पन्नाने परिपूर्ण होणार आहे. तू त्याची चिंता करू नकोस. आर्थिक प्रश्न सोडवल्या जातील. तुझी बाजू मजबूत होणार आहे बाळा, कारण मी तुझ्या दिशेने कार्य करत आहेत. जेव्हा देव प्रत्यक्षात तुझ्या चिंता दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत आले आहे तर घाबरू नकोस. आशीर्वाद मनापासून स्वीकार कर. आनंदी राहा आणि आनंदी वाटणे सुरू ठेव. तुझ्याकडे एक मोठा चमत्कार मी पाठवत आहे. हे 24 तास त्या चमत्कारासाठी उपयुक्त आहे, कारण तू त्याची वाट पाहत आहेस. बाळा मोठा अधिकार तुला प्राप्त होणार आहे. विसरू नकोस मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या चमत्कारावर विश्वास असेल, जर तुमच्या आयुष्यातही काही चमत्कार किंवा अनुभव घडले असतील तर सगळं काही स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा. देव तुमच्या दिशेने खूप काही आशीर्वाद पाठवत आहे, चमत्कार पाठवत आहे. ते जर तुम्ही मनापासून स्वीकार केले तर तुमचे जीवन खूप काही परिवर्तन होईल आणि तुमचा भाग्य उदय देखील निश्चित होईल. स्वामीचे आशीर्वाद जे कुणी प्राप्त करत आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत आणि तुमच्या घरी आदी व्याधी नष्ट करोत. सर्व काही चांगलं होवो ही स्वामी चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापते भवानी शंकर. शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.